तर मी ना आज मम्मीच्या हातची थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या चकल्याची रेसिपी दाखवते. भाजणीपासून ती चकली होईपर्यंत दाखवते. तर सगळ्यात पहिलं काय केलं तर मम्मीने 2 मोठ्या वाट्या तांदूळ घेतला होता. राशनचा तांदूळ होता. तो व्यवस्थित भाजून घ्यायचा. नंतर एकदम छोटी अशी वाटी उडीद डाळ होती. ती पण भाजून घ्यायची. तर त्याच वाटीनं नंतर एक मुगाची डाळ आहे. ती पण भाजून घ्यायची. डाळी व्यवस्थित लालसर अशा भाजायच्या. नंतर थोडेसे डाळे घेतले होते. डाळे पण लालसर असं भाजून घ्यायचं. त्याच कढईमध्ये धने घालायचे. धने घातल्यावर एकदम चकलीच्या पिठाला वास छान लागतो. नंतर धने त्या भाजणीमध्ये मिक्स करायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून थंड करायचं. त्याच्यामध्ये भरपूर असा ओवा घालायचा. घरचीच गिरण असल्यामुळे काय पटकन दळून घेतलं. आता लगेच त्याच कढईमध्ये गरम पाणी करून घेतलं. पाण्यामध्ये मीठ, तेल, चकली मसाला, तांबडं तिखट आणि तीळ घातलं. सगळं मिक्स करायचं आणि जे पीठ आता आपण दळून घेतलं ना, तर ते चाळून घ्यायचं आणि चाळलेलं पीठ थोडं थोडं मिक्स करायचं. मिक्स झालं की झाकण लावायचं. पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं. पीठ थंड झालं की हाताने व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं. एकदम छान व्यवस्थित मळून घ्यायचं. पातळ अजिबात करायचं नाही. मिडियम असं मळून घ्यायचं. मग काय पटकन अशा चकल्या तयार करून घ्यायच्या. ह्या चकल्या तयार होतात ना, तोपर्यंत गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. कडकडीत असं तेल गरम झालं ना, कमी गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या आणि चकल्या तळताना एकदम पण कमी गॅस ठेवायचा नाही, म्हणजे मीडियम गॅसवर ठेवायचे. एकदम कमी पण गॅस ठेवला ना, चकल्या तळून होतात. आणि मी इतकी हे आहे ना, काय सांगायचं आता. ह्याच्या पुढच्या चकल्या तयार झालेल्या एकदम कुरुम कुरुम अशा छान चकल्या झाल्या बरं का. पण पुढचं माझ्याकडून दाखवायचं राहूनच गेलं. तर ते माझं नेहमीप्रमाणे असतंच तसं. तर इथं बघू शकता तुम्ही. आता बघून ओळखणारच की चकल्या छान झालेच असणार, कारण जे स्वयंपाक वगैरे करताना तर त्यांना बघून सुद्धा ओळखतात की होय बाबा चकल्या छान झाल्यात किंवा नाही. आता तुम्ही सांगा चकल्या कशा झाल्यात. आता माझं पुढचं दाखवायचं राहून गेलं. चला तर मग बाय.